नमस्कार सर्व विद्यार्थी पालक आणि मित्रपरिवार. आज खरं तर नमस्कार गुरुजनांच्या चरणी करायला पाहिजे, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं खूप महत्त्वाचं स्थान असतं. माझ्याही जीवनामध्ये बऱ्याचशा गुरूंचं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आज या ठिकाणी पोहोचलो तसं म्हणायला हरकत नाही. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला असं सहज वाटलं की आपण ज्या खेडेगावातून आलोत तर तिथपासून इथपर्यंतचा प्रवास करत असताना ज्या ज्या लोकांचं मार्गदर्शन आहे तर त्या लोकांचा आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देणं गरजेचं आहे. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट होईल की नाही सांगता येणार नाही, पण तरी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करू. 1ली ते 4थी शिक्षण ज्या ठिकाणी झालं, आमचं शेतामध्ये घर असल्यामुळं शेताच्या जवळच एक चांबारतळ तांडा होता आणि त्या तांड्यावर आमचं 1ली ते 4थी शिक्षण झालं. तिथं शिकवण्यासाठी 2 शिक्षक जे होते तर त्यांच्यामध्ये आदरणीय आमचे गांधले सर आणि आदरणीय लाड सर. म्हणजे लेकराचा भक्कम पाया कुठं तयार होतो, निर्माण होतो, तर तो 1ली ते 4थी या वर्गामध्ये होत असतो. आणि हा पाया तयार करण्याचं काम आमचे गांधले सर आणि लाड सर यांनी केला. सर्वप्रथम तर या दोघांनाही मी गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम शुभेच्छा देईन. गांधले सरांनी एवढं छान शिकवलं की सुरुवातीचं अ-ब-क-ड असेल, ABCD असेल, 1-2 असतील, हे त्यांच्या हातून शिकण्याचा योग आला. प्रेमळ शिक्षक, तेवढेच गरज पडल्यानंतर छडीनं मार देणारे पण शिक्षक आहेत. 4थी नंतर 5वी ते 10वी शिक्षण हे मामाच्या गावाला झालं, कैलासवासी यशवंतराव चव्हाण विद्यालय नित्रूड या ठिकाणी. आणि या ठिकाणी शिकत असताना जे महत्त्वाचे गुरुजन वर्ग भेटला ते म्हणजे आमचे 5वी ते 7वी मध्ये आमचे उगले सर, लाटे सर, यांची मला प्रकर्षाने आठवण येते. आणि 9वी ते 10वी शिकत असताना यादव सर असतील, काशीद सर असतील, यांची नक्की आठवण केली पाहिजे. कारण आज मी शैक्षणिक क्षेत्रात शिकवत असताना विद्यार्थ्यांना मला नेहमी वाटतं कुणासारखं शिकवलं पाहिजे, तर मला वाटतं काशीद सर सारखी. ते जसे मराठी शिकवायचे तर तशा प्रकारे आम्ही सायन्स शिकवलं पाहिजे, बायोलॉजी शिकवलं पाहिजे, असं नेहमी मला वाटत असतं. तर काशीद सर यांना पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देईन. 11वी-12वी मध्ये शिकत असताना सरस्वती महाविद्यालय तेलगाव या ठिकाणी शिकत असताना आदरणीय मी दहिपळे सरांचा उल्लेख करेल की त्यांनी ज्या प्रकारे मला तिथं इंग्लिश शिकवण्याचं काम केलं. कारण 10वी पर्यंत खेडेगावात शिकल्यामुळं इंग्लिशचं एवढं कमांड नव्हतं, पण 11वी-12वी मध्ये ॲक्च्युअल इंग्लिश जी आहे हा सब्जेक्ट तर त्यांनी खूप छान प्रकारे शिकवला. ग्रामर असेल किंवा इंग्लिशची वाक्यरचना असेल किंवा इंग्लिशचं अंडरस्टँडिंग असेल, हे त्यांच्या माध्यमातून खूप छान प्रकारे शिकता आलं. त्याचबरोबर त्यानंतर मी शाहू कॉलेजला लातूरला शिकायला गेल्यानंतर तिथं ज्या गुरूंचं मार्गदर्शन लाभलं तर ते बायोलॉजी विषयाचे स्कॉलर या पुस्तकाचे जे लेखक होते तर बिरादार सर होते, बिरादार सर. तर त्यांचा सहवास तिथं थोडे दिवस लाभला आणि त्यांची शिकवण्याची पद्धत असेल किंवा डाऊट सेशनमध्ये एक्सप्लेन करण्याची पद्धत असेल ते खूप इम्प्रेसिव्ह होते. आणि तो त्यांचा एक तेवढा किस्सा मला आठवतो. आणि तिथं असणारे मॅनेजमेंटचे DK देशमुख सर वगैरे यांचा पण थोडा सहवास लाभला.
त्याच्या माध्यमातून जीवनामध्ये ऍक्च्युअल डिसिप्लिन काय असतं हे शाहू कॉलेजमध्ये आपल्याला शिकता येऊ शकतं आणि त्याचा डेफिनेटली फायदा झाला. त्याच्यानंतर बीडमध्ये 1 वर्ष शिकण्याचा योग आला सक्सेस अकॅडमी या ठिकाणी. आणि सक्सेस अकॅडमीचे जे 2 रिस्पेक्टेड गुरु आहेत माझे, आदरणीय चौबारे सर आणि जाधव सर, तर यांचं माझ्या जीवनामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण शिकत असताना पॉझिटिव्ह सपोर्ट देऊन यशस्वी होण्यासाठी वाट दाखवणारे हे टीचर आहेत, हे गुरु आहेत. आणि आदरणीय चौबारे सरांना तर डेफिनेटली माझ्या हृदयामध्ये जागा आहे. त्यांनी खूप महत्वाचं मार्गदर्शन करून माझं MBBSचं सीट कन्फर्म करण्यासाठी मदत केली. त्याच्यानंतर मी असं सांगेल की पुढं MBBSला गेल्यानंतर MBBS कॉलेजमध्ये MBBSची डिग्री घेतली आणि माझं जे ध्येय होतं की मला कोचिंग फील्डमध्ये काम करायचं आहे, तर त्या कोचिंग फील्डमध्ये काम आपण चालू केलं. मागच्या 5-7 वर्षामध्ये आपल्या हातून हजारो डॉक्टर मेडिकल फील्डमध्ये आपण पाठवण्याचं काम केलेलं आहे. तर डेफिनेटली या सर्व गुरुमुळे आपण आज या इथपर्यंत पोहोचलो आहोत. याच्या पलीकडेही अजूनही बऱ्याच गुरूंचं मार्गदर्शन असेल. डेफिनेटली मी त्यांचं नाव घेतलं नसेल, परंतु नक्की सर्वांचं मार्गदर्शन असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. तर या सर्व गुरूंना आज या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला मार्गदर्शन करणारे, घडवण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. जीवनामधले सगळ्यात महत्वाचे गुरु म्हणजे आमचे आई आणि वडील. आई वडील जरी अडाणी असले तरी शिक्षणाला किती महत्व दिलं त्यांनी, आणि शिक्षणाला महत्व दिलं म्हणून आमच्या आज घरामध्ये बदल झाला आहे. बरोबर, घर प्रामुख्यानं पुढं आलं आहे. तर हे डेफिनेटली त्यांचंच योगदान आहे. बरोबर, गुरु म्हणजे फक्त शिक्षण देणाराच असू शकत नाही. गुरु तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणारा असू शकतो. आणि मग जीवनामधले पहिले गुरु आणि शेवटचे गुरु हे कोण असतील, तर ते आमचे आई वडील, अक्का आणि भाऊ असतील. तर त्यांनाही आज गुरुपौर्णिमेच्या मी शुभेच्छा देतो. आणि याच्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्या आई वडिलांना आवड आहे, तशीच आम्हालाही आवड आहे. तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण आपल्याला वेगवेगळे गुरु असतात. आपण मानलं पाहिजे गुरूंना, कारण ज्या वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असताना तुम्हाला ट्रेस येतो, टेन्शन येतं, बरोबर आहे ना, किंवा काही कठीण परिस्थिती निर्माण होते, तर ती कठीण परिस्थितीला समाधान कुठं भेटू शकतं, तर तुमचा आध्यात्मिक गुरु तुम्हाला नक्की चांगलं मार्गदर्शन करू शकतो आणि तुम्हाला तिथून बाहेर निघण्यासाठी मदत करू शकतो. तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमची ज्यांच्यावर भक्ती आहे असे आदरणीय आमचे चौरे बाबा, चंद्रशेखर बाबा संस्थान मठ चौंडी या ठिकाणी आहेत. आमचे आई वडील त्यांना खूप मानतात. त्याच्यानंतर आमचीही त्यांच्यावर भक्ती आहे. बाबा खूप प्रामाणिकपणे काम करतात. चांगला आमच्या परिसरामध्ये खूप छान प्रकारे बाबांनी स्वतःचं मठ स्थापन केलेलं आहे आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करून बऱ्याच लोकांमध्ये बाबांच्या सहवासामधून बऱ्याच लोकांचं व्यसन वगैरे सुटलं आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर, तर अशा प्रकारे शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमचे हे गुरु आहेत. यांच्या मार्गदर्शनानं खूप चांगलं काम आपलं चालू आहे आणि शेवटपर्यंत असं छान काम, प्रामाणिक काम आपण करू, असा हा शब्द सगळ्या गुरूंना आपल्याला देता येईल. यस, जीवनात वागत असताना ऑनेस्टी आपल्याला सोडायची नाही, प्रामाणिकपणा आपल्याला सोडायची नाही, कुठेही आपल्याला लबाडी करायची नाही. ह्या गोष्टीला नक्की जीवनभर आपण पाळण्याचा प्रयत्न करू. थोडं कमी श्रीमंत होता येईल, थोडा कमी पैसा कमवता येईल, पण माणुसकीच्या दुनियेमध्ये नक्कीच आपण श्रीमंतीच्या रांगेमध्ये आपल्याला बसता येईल, एवढा प्रयत्न आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरूंना परत एकदा शुभेच्छा. प्रत्येकानं जीवनामध्ये छान गुरु निवडला पाहिजे आणि त्यांच्या सहवासातून आपण चांगल्या मार्गावर गेलो पाहिजेत, घडलो पाहिजेत, असा प्रयत्न केला पाहिजे. यस, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा माझ्या सर्व गुरूंच्या चरणी नमस्कार होता. तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि
त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतील. थँक्यू व्हेरी मच.